सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज या चर्चासत्रासाठी कौशल्य विकासची मांदी आहे, दिग्गजांची मांदी आहे इथं समोर माझ्या समोर आहे। रथी अतिरथी महारथी इथं उपलब्ध आहे, हजर आहे। आणि अशा वेळी फक्त दोनच स्पष्टीकरण मी करणार आहे आणि नंतर माझ्या विचारात हात घालतो की आज मी इथं जो तुमच्या समोर उभा आहे तो फक्त याच्यासाठी उभा आहे की आयटीआय फॅकल्टीसाठी सांगतो की डीपेक्सच्या 34व्या वर्षी आपण टेक्निकल मध्ये पार्टनर झालोय, डीपेक्सचा भाग झालोय, यासाठी तुमचं सर्वांचं अभिनंदन करेन मी पहिल्यांदा। काल मुख्यमंत्री साहेब म्हणले की 4 दशकांचा डीपेक्सचा ज्ञान कौशल्य नाविन्यतेचा प्रवास आहे, या 4थ्या दशकात आयटीआयची नोंद घेतली गेली। वास्तविक ही यापूर्वी व्हायला हवी होती, पण नथिंग लेट आलो ते आपण थेट आलो, त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन। दुसरा मुद्दा आहे की एवढ्या सगळ्या दिग्गजांसमोर बोलताना मी थोडासा माझा अर्जुन झाला की अरे द्विधावस्थित आहे, मी कुणासमोर बोलतोय मी आपण। पण माझ्या कृष्णानं मला जेव्हा पाठवलं तेव्हा सांगितलं की विचारांची लढाई आहे, आपले विचार मांड, पुढे काय होईल ते बघू, इम्प्लिमेंटेशन होईल नाही होईल हा नंतरचा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा आहे की जेव्हा आपलेच लोक समोर असतात ना तेव्हा असं म्हणलं जातं की खरं बोलण्यापेक्षा बरं बोलावं। पण मी इथं खरं बोलणार आहे कारण हा मंच आहे, हा समाजहितासाठी आहे, देशहिताचा विचार करणारा आहे आणि प्रामुख्यानं आपण इथं सर्व शिक्षक लोक आहोत ज्यांचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे, त्यांच्याशी बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधी चांगलं, भविष्यात त्यांचं त्यामुळे बरं होईल। तर आजच्या या विषयाकडे वळताना मी सृजन ज्यांच्या शब्दातच बनवण्याची आणि घडवण्याची क्रिया म्हणजे सृजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डीपेक्सची संयोजन समिती, मुळात आपल्याकडे आता मान्यवर स्टेजवरचे आहेत भिरुड सर, सीव्हीपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू, या सर्वांचं मी कौशल्य विकास तर्फे आणि व्यवसाय शिक्षण तर्फे आभार मानतो, अभिनंदनही करतो की तुम्ही आमचा विचार केला आणि इतकं नेटकं नियोजन करून अत्यंत यशस्वी केलं। 2 दिवस झाले गर्दी तुफान आहे आणि ही वाढत राहिली गर्दी कंटिन्युएशन, त्यामुळे तुमचं अभिनंदन आणि आभार आहे। भारतीय विद्यार्थी परिषद ही देशाच्या जबाबदार नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत कंटिन्यू योगदान देते, त्यामुळे तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाच्या या महाकुंभात फक्त भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे प्रोजेक्ट्स नाहीये, तर ही चर्चासत्र सुद्धा त्याला एक नवीन दिशा देतील, आपल्या विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा देण्याचं काम इथं होईल, विचारमंथन इथं होते। त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो। आपण मूळ विषयाकडे वळूया की आपला जो आजचा विषय की आयटीआयचे प्रोजेक्ट्स, रादर कुठल्याही तंत्र शाखेचे प्रोजेक्ट्स हे इंडस्ट्रीशी अलाइन झाले पाहिजे, हा आजचा आपला विषय आहे। तर मी आज तंत्र क्षेत्रात 14 वर्ष झालं काम करतोय, त्यापूर्वी मी इंडस्ट्रीत होतो। तर इंडस्ट्रीत असताना सुद्धा आणि 14 वर्ष शिक्षण क्षेत्रात असताना सुद्धा सांगायला म्हणजे खेळ वाटतो किंवा ही वस्तुस्थिती आहे की बऱ्याचदा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण प्रोजेक्ट स्वीकारतो, करायला लावतो, विद्यार्थ्यांकडे करून घेतो। निश्चितच त्याला सरकारी पातळीवर असतील, मी सरकारी पातळीतला एक भाग आहे त्यामुळे मी जास्त त्याच्यावर व्यक्त होणार नाही, पण निश्चितच तो एक अकॅडमिकचा भाग म्हणून आपण ते पार पडत असतो। पण खरा उद्देश प्रोजेक्टचा काय असायला पाहिजे, तर ते प्रोजेक्ट आपले आपण ज्यांचे पुरवठादार आहोत, इंडस्ट्रीचे आपण पुरवठादार आहोत, ग्राहक संतुष्ट झाला तर आपल्याला किंमत आहे आणि तर आपण मोठे होणार आहोत।
तर ज्या इंडस्ट्रीचे आपण पुरवठादार आहोत त्यांच्या पुढचे चॅलेंजेस, मी प्रॉब्लेम्स म्हणणार नाही, चॅलेंजेस म्हणेन, कारण तरुण पिढी ही प्रॉब्लेम्स हा शब्द काढला की पडते, पण त्यांना चॅलेंजेस घ्यायला आवडतात वयामानानुसार. त्यामुळे इंडस्ट्री पुढचे जे चॅलेंजेस आहेत त्याचा अवेअरनेस तुम्ही त्यांना देता का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच विषयावर हे चर्चासत्र खरं तर पुढे गेलं पाहिजे. विषय असा आहे की आयटीआय मध्ये टेक्निकली आयटीआयचे विद्यार्थी हे ब्ल्यू कलर म्हणून ओळखले जातात, ते टेक्निकली स्ट्रॉंग असतात. आपण इंडस्ट्रीशी जेव्हा त्यांना रिलेट करतो, आज ओजीटी 150 तासाची आपल्याला मंजूर झाली आहे, 150 तास आपण विद्यार्थ्यांना तिथे पाठवतोय, पण त्या 150 तासात तिथं जाऊन नक्की काय करायचं याचा अवेअरनेस आपण त्यांना देतोय का? निरीक्षण, त्याच्या नोंदी, त्यातून तुमच्या आयडियाज काय, तुमच्या कल्पना काय. एखाद्या मशीनवर जर तो विद्यार्थी थांबला, एखाद्या इंजिनियर समोर तो बसला, ड्रॉइंग घेऊन बसला, तर त्याला आपण हे सांगतोय का की तू ऑब्झर्वेशन कर, तिथलं सायकल टायमिंग 10 मिनिटाचं असेल तर ते 8 मिनिटात करायचं काय आयडिया तुझ्याकडे आहे का? निश्चित सांगतो मी तुम्हाला की ही जी तरुण मुलं आहेत ना, आपल्याला वाटतं की ते मोबाईल मध्ये आहेत, पण ते टेक्नोसाइड आहे. जेव्हा तुम्ही त्यांना दिशा द्याल योग्य, तेव्हा ते निश्चित त्या दिशेकडे चांगल्या पद्धतीने ओळखतील. आणि मी मशीन शॉपचा माणूस असल्यामुळं मी सांगतो, सुरुवात मशीन शॉप पासून करतो की आयटीआयचे सगळे ट्रेड हे समाजाबरोबर देशाच्या विकासासाठी योगदान देणारे. तुम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या समस्यांपर्यंत पोहोचवता का? टाटा युनिव्हर्स नावाचं एक वेबसाईट आहे, तिथं टाटा सारखी कंपनी, महिंद्रा सारखी कंपनी त्यांच्या पुढचे चॅलेंजेस नेहमी मांडत असते आणि त्याच्यावर ते उत्तर मागत असतात. आपण तिथपर्यंत पोहोचवतो का आपल्या विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणार्थ्यांना? ही महत्वाची बाब आहे. ही खूप मोठी झाली बाब, पण आपण जेव्हा ओजीटी साठी जातो, इंटर्नशिप साठी जातोय, अप्रेंटिसशिप साठी जातोय, तेव्हा आपण त्या विद्यार्थ्यांना निरीक्षण, त्यांची मतं ऐकून घेण्याची प्रक्रिया. मुळात शिक्षक म्हणून आपण सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला बोलायची खूप सवय, पण ऐकून घ्यायची, लिसनिंग पॉवर फार कमी झालेली असते शिक्षकांची. तर लिसनिंग पॉवर जर आपली आपण वाढवली आणि त्या विद्यार्थ्यांच्या कल्पनांना, नवकल्पनांना जर समस्या ओरिएंटेड, आव्हानांना समोर जात जर आपण त्यांना उद्युक्त केलं की जा इंडस्ट्री, काय काय छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत ते बघा. आता मी मशीन शॉपचा माणूस आहे, अल्युमिनियम फाउंड्री मध्ये सरांबरोबर चर्चा झाली की मुथा इंजिनिअरिंग मध्ये माझी सुरुवात झाली करिअरची. अल्युमिनियम फाउंड्री मध्ये मशीन शॉप मध्ये काम करताना जॉब जेव्हा हँडलिंग केले जातात तेव्हा त्याचे बेस असतात, त्या डेंट मार्क फार येतात. तुमची सायकल आहे, त्या सायकल मध्ये तुम्हाला जर डेंट मार्क आले त्या मशीन ह्याच्या सरफेस वर, तर तुमचा जॉब रिजेक्टला जातो, रिवर्कला जातो. तुम्ही कधीतरी विद्यार्थ्यांना सांगा की रे बाबा तिथं जा, ह्याच्यावर काय तुझं डोकं चालवतंय ते तू चालव. त्या कंपनीला सांगा की आम्हाला या विद्यार्थ्यांना जे लागेल ते थोडंफार मदत करा, कारण सरकारी पातळीवर आम्हाला त्याच्यासाठी खूप चॅलेंजेस आहेत. तर इंडस्ट्रीनं जर आम्हाला मदतीचे हात दिले, आमच्या विद्यार्थ्यांना फक्त डायरेक्शन दिल्या, आणि जेव्हा त्यांची ओजीटी आहे, जेव्हा त्यांची कामं आहेत, तेव्हा जर त्या विद्यार्थ्यांना तिथली चॅलेंजेस छोटी छोटी जाणून दिली, तर त्याच्यावर निश्चित ती मुलं मार्ग काढतील आणि त्यातून चांगले प्रोजेक्ट निर्माण होतील. कारण मी इथं या विषयावर बोलायचं म्हणून मी काल एका सर्वेअर ट्रेडच्या इन्स्टिट्यूटशी बोलत होतो, तर त्यांनी मला खूप अभिमानानं सांगितलं की सर, आता अशी अवस्था आहे की सर्वेची सर्व कामं सिव्हिल इंजिनियर पेक्षा आयटीआयचे विद्यार्थी प्रॅक्टिकली खूप छान करतात. मला अभिमान वाटला. पण म्हणजे सर, म्हणजे तुमची अपेक्षा काय, प्रोजेक्ट काय? तर सर म्हणले मेट्रो अलाइनिंग असेल, रेल्वे अलाइनिंग असेल, टनेलची अलाइनिंग असेल, अशा प्रोजेक्ट मध्ये तुम्ही शिक्षक लोकांनी, ट्रेनर्सनी प्रोजेक्ट मध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जा, त्यांना ती अलाइनमेंट दाखवा, त्यांना मोठे क्षेत्र द्या. तुम्ही जे गुंठाभर क्षेत्रात त्यांना काम करायला लावता ना, त्यांना एकराची हे करायला लावा, सर्वे करायला लावा. तुम्हाला डीजीपीएस आलं पाहिजे, तुम्हाला आता ड्रोनचे सर्वे आले पाहिजे. अशा एक
एन नंबर्स ऑफ आयटीचे असे ट्रेड आहेत की ते वैयक्तिकरित्या त्यांनी जर इन्स्ट्रक्टरनी फार थोडं जरी विद्यार्थ्यांना ज्या समस्या आहेत समाजातल्या देशातल्या त्याच्या समस्यांशी किंवा आपण फार मोठी झाली समाज किंवा देश आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो त्या इंडस्ट्रीतल्या छोट्या छोट्या समस्यांच्या मुळाशी जरी जायचं ठरवलं जायला लावलं तर चांगले प्रोजेक्ट त्यातून निर्माण होऊ शकतात। मशीन शॉपचं पुन्हा एकदा उदाहरण घेतो की मी मशीन शॉपला काम करताना आपली टुलिंगची हे असते टायर्स असतात टुलिंगची लाईफ असते टुलिंग लाईफ बद्दल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणजे यंत्रणा असते पण त्याला 100% सॅटिस्फॅक्शन कोणाचं त्या दृष्टीनं काही आपण सॉफ्टवेअर करू शकतो का आपल्या विद्यार्थ्यांना ती बनवायला लावू शकतो का असे खूप छोटे प्रोजेक्ट आता वायरमॅन सारखा ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन सारखा ट्रेड आहे प्रत्येक नवीन इमारत ही त्यांच्यासाठी नवीन प्रोजेक्ट आहे तो कमीत कमी खर्चात कसा होईल मॅनपॉवर कशी वाचवता येईल कॉस्ट रिडक्शन कसं करता येईल हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे। व्यावहारिक ज्ञानाशी जर प्रोजेक्ट जोडले गेले तर ते प्रोजेक्ट त्या कंपनीला त्या विद्यार्थ्याला खूप मोठं योगदान त्याचं ठरेल त्या कंपनीसाठी ते खूप मोठे योगदान ठरेल। विद्यार्थी कुठं आहेत तिथं इंडस्ट्रीच्या प्रॉब्लेम मध्ये कुठे आहे ते प्रोजेक्ट सादर करतात ते पण त्यातले इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम किती त्यातून सॉल्व्ह होतात ते त्याच्याकडे आपण विद्यार्थ्यांना वळू शकतो का त्यासाठी अभ्यासक्रमातले जे बदल मगाशी कुलगुरू सर बोलत होते की अभ्यासक्रम आम्ही तयार करतोय पण दरवेळी दररोज नवीन एक सर्क्युलर येतं नवीन काहीतरी होत असते म्हणजे अभ्यासक्रम त्याच्याशी अलाइन होतोय का सर आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही डिग्री डिप्लोमाचे अभ्यासक्रमाबद्दल बोलताय आयटीआयच्या अभ्यासक्रमात सुद्धा आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे कारण आमच्याकडे आता 1457 BE BTech अशी नवीन पिढी आलेली लोक आहेत आम्हाला शिकवायची तंत्रज्ञान मोठं पुढच्या स्तरावर न्यायची हे आहे त्या लोकांची तयारी आहे शिकवायची पण आम्ही शिकवतोय कुणाला आम्ही एमई बीई वाली मुलं शिकवतोय आम्ही असा सिलेबस की जो बेसिक नॉलेजचा पण हे पुढे जात नाहीये वर्षानुवर्ष तो सिलेबस तसाच आहे तो बदलायची गरज आहे त्यानं तुमच्या प्रोजेक्ट्सना बळ मिळणार विद्यार्थी आता मग म्हणजे कोणतरी म्हणलं की अरे ही जी स्ट्रीम इकडे आहे आयटीआयची आहे बघा त्यात सुद्धा तुम्हाला भाग दिसेल म्हणजे मी काही करत नाहीये अंडरस्टँड पण जर आयटीआयची स्ट्रीम बघितली तुम्ही टेक्निकल हायस्कूलची स्ट्रीम बघितली पलीकडचे प्रोजेक्ट बघितले तर बरीचशी तफावत आढळेल त्याला ती तफावत आपल्याला भरून काढायची 34व्या वर्षी आपण टीपेक्स मध्ये आलोय माझं समग्र कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आणि सर्व इथं जमलेल्या टेक्निकल गाईड लोकांना आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे की आपण 34व्या वर्षी जर या टीपेक्स मध्ये भाग घेत असेल तर 50व्या वर्षी आयटीआयचे प्रोजेक्ट हे काही इंडस्ट्रीनी स्वतःहून स्पॉन्सर केलेले असले पाहिजेत त्यातल्या इंडस्ट्रीनं त्यांचा गौरव केलेला असला पाहिजे की या प्रोजेक्टमुळे आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। मी जास्त वेळ घेणार नाही मला जे मांडायचं आहे आयटीआयच्या संदर्भात ते मी एवढंच सांगेन की ही सुरुवात आहे पुढची काही वर्ष डिफेन्स मधले सर्वोत्तम तंत्र प्रदर्शनातली मॉडेल्स ही आयटीआयची असतील आणि ती इंडस्ट्रीची चॅलेंजेस सोडवणारे असतील एवढंच मी इतर ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद।